ज्येष्ठ नेते शरद पवारांच्या राजकीय कारकिर्दीसाठीच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचली। कारण शरद पवारांनी आतापर्यंत महाराष्ट्राच्या राजकारणात नेमकी कोणती पदं भूषवली आहेत आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये चाणक्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पवारांची राजकीय कारकीर्द नेमकी कशी राहिलेली आहे पाहूया स्पेशल रिपोर्टमधून। मध्ये पवार पहिल्यांदा विधानसभेवर निवडून गेले। 1978 साली शरद पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले। त्यानंतर 1984 मध्ये त्यांनी बारामती मतदारसंघातून लोकसभा निवडणूक जिंकली। 1985 मध्ये ते पुन्हा विधानसभेवर निवडून आले। त्यानंतर 1991 ते 2014 पर्यंत त्यांनी पुन्हा बारामती लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं। 1993 मध्ये ते पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले। तेव्हा त्यांनी विधान परिषदेची आमदारकी भूषवली। तर 2014 आणि 2020 मध्ये राज्यसभेवर निवडून आले। त्यामुळे लोकसभा, राज्यसभा, विधानसभा आणि विधान परिषद अशी संसदीय प्रणालीतील चारही सभागृहाचं सदस्यपद त्यांनी भूषवलंय। 50 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक काळ संसद किंवा विधिमंडळाचं प्रतिनिधित्व केलेले नेते पाहूया। एम करुणानिधी 60 वर्ष, शरद पवार 59 वर्ष, गणपतराव देशमुख 54 वर्ष, ओमान चांडी 53 वर्ष, अटल बिहारी वाजपेयी 50 वर्ष, बाबू जगजीवन राम 50 वर्ष, प्रकाश सिंह बादल 50 वर्ष। 1998